हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे पाडवा. तर पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी सकाळी आवरलं, चहा घेतला, त्याच्यानंतर पोळ्या बनवायच्या होत्या. तर त्याचीच तयारी चालू होती. कालचं जे लक्ष्मीपूजन केलेलं होतं तर ती पूजा उत्तर पूजा केली, नंतर देवपूजा करून घेतली आणि सुरुवात केलेली होती स्वयंपाकाला. तर पहिल्यांदा डाळ शिजवून घेतली, त्याच्यानंतर आमटीला फोडणी दिली. तर बाकीच्यांचं अजून आवरून झालेलं नव्हतं म्हणून म्हटलं चला तोपर्यंत स्वयंपाकाला सुरुवात करायची. मस्त असा आमटीला कट आलेला होता. तर बघू शकता, येळवणीची आमटी म्हणतो आम्ही याला, तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा. त्यानंतर पाडव्याचं औक्षण केलं, त्याच्यानंतर फोटो वगैरे काढले. तर फोटो काढताना श्रीचं मध्येच चालू होतं, मला फोटो काढायचा आहे सगळ्यांचा. तर त्याला पाहिजे होता मोबाईल. तो म्हणत होता तुम्ही थांबा मी तुमचा फोटो काढतो, म्हणून त्याला मोबाईल दिला. तर पोळ्या बनवायच्या फक्त राहिलेल्या होत्या. तर बाकीचे सगळेजण आवरून निघालेले होते. पाडव्याच्या मुहूर्तावर आज ट्रॅक्टर खरेदी करायचा होता आणि आज श्रीचा पण बड्डे होता, म्हणून मग बाकीचे सगळेजण आवरून गेले. जेवण वगैरे काही केलंच नव्हतं, स्वयंपाक तेवढा मी आवरून घेतला. तोपर्यंत इथं शेजारच्या ताईंनी गवळणी घातलेल्या होत्या. तेच म्हणलं बघून यावं. मी पण लग्नाच्या अगोदर माहेरी असताना करत होते, पण इथं जास्त जागा नाही त्याच्यामुळे इथं कोण बनवत नाही. इथं शेजारच्या ताईंनी बनवलेलं होतं तर तिथल्या बघितल्या. परत दुसऱ्या ताईंच्या घरी गेले, त्यांनी किल्ला बनवलेला होता. खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं, तुम्ही बघू शकता. रांगोळी वगैरे काढून मस्त केलेलं होतं आणि त्यांच्या पण घरी गवळणी घातलेल्या होत्या. आणि आज शेवटचा दिवस आहे पाडव्याचा. पाडव्याच्या दिवशी दूध उतू घालवते, तर दूध पण उतू गेलेलं होतं त्यांचं. त्यानंतर घरी आले, आमच्या यांची गडबड चालू होती ब्लाऊज कटिंग करायची. तर त्यांना ब्लाऊज आजच कटिंग करून आज संध्याकाळी शिवून घालायचा पण होता आणि माझा तर काही रेडीच झालेला नव्हता, त्यामुळे नवीन साडी तर काय मला आज घालता येणार नव्हती. चला मग बर्थडेचा व्हिडिओ उद्याच्या व्लॉगमध्ये येईल. बाय.